नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे किंवा जन्मांतरीचे न लगती साया सजावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विनानिक असता साधन वाहा तसे आन विठोबाची न लगती साया सजावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगती साया सजावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नां अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक चला गलो निज चरणा चला गलो निज चरणा निज चरण अहो स्वामी तुकला देवा देवा यावरी न करावा अवघे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती साया सजावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणाऱ्या निष्प्रिय तुकोबराय यांचा हा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे परिचयातला आणि गोड अभंग आहे. मला तर असं वाटतंय या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा. बरोबर आहे का नाही? या टाळकऱ्यांमध्ये बसणाऱ्यांमध्ये एकही व्यक्ती असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा आणि ज्याचा अभंग पाठ नसावा तो टाळकरी नसावा असंही म्हणलं तर काही वावगस होणार नाही. बरोबर आहे का नाही? ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, जो ज्ञानोबराय तुकोबरायचा स्वतःला म्हणून घेतो, तो नाही दिवसातून 2 वेळेस हरिपाठ पण एकदा तर हरिपाठ करतोच ना. आणि हरिपाठातला हा गोड अभंग आहे. आणि या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय नाम साधनेचं महत्त्व तुम्हाला आणि मला प्राप्त सांगतायत. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय थोडा कडक झाला आहे आवाज. अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताह वेगळा आणि सप्ताह देखना वेगळा महाराज. बरोबर आहे का नाही? देखना सप्ताह तुमच्या गावचा चालू आहे आणि त्यामधील पहिल्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या उमेशदादांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. पहिल्या दिवसाचं कीर्तन अगदी आनंदाचं असतं. बऱ्याचशा लोकांना कीर्तनाला फोन केला की ते म्हणतात कितवा दिवस आहे, 7वा आहे, 6वा आहे, 5वा आहे.
मला पहिल्या दिवशीचं कीर्तन खूप आवडतं महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का आवडतं? याचं कारण असं आहे, पहिल्या दिवशी कीर्तन रंगलं तरी ताण नाही, पडलं तरी ताण नाही. बरोबर आहे की नाही? लोक म्हणतात पहिला दिवस आहे, तसं रंगायचं आणि पडायचं तर जीवनामध्ये अजून काही प्रसंग आला नाहीये. कीर्तन रंगतही नसतं आणि कीर्तन पडत नाही महाराज. काही कीर्तन करायचं तर मला हसूच येतं महाराज. ते बोलता बोलता सांगतात, ओ दादा, अहो महाराज काय पखवाजे होते त्या गावचे, पखवाजाने माझं कीर्तन पाडलं. तू एवढा कच्चा कीर्तनकार की पखवाजाने कीर्तन पाडावं तुझं? काही म्हणतात महाराज तिथले गायकच चांगले नव्हते, गायकानं तुझं कीर्तन पाडावं. जर गायक तुझे कीर्तन पाडत असेल, वादक जर तुझे कीर्तन पाडत असेल, मला असं वाटतं तू कच्चा नाही महाकच्चा कीर्तनकार आहे. विठाला विठाला साऊंड आवाज, वरचे आवाज, विठाला 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 कुंडली गवरदा अगदी देखणा कार्यक्रम आहे, गोड नियोजन आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार आपण करू. मायबाप, तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत. मला असं वाटतं आपला रौप्य महोत्सव आहे. कोणता महोत्सव आहे? रौप्य महोत्सव आहे. गेल्या 25 वर्षापासून ही परंपरा अखंडित आपण लोकांनी चालू ठेवली आणि यावर्षी रौप्य महोत्सवानिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. बसणारी मंडळी, परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्य नाही. तुको ज्ञानोबराय सांगतात, बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर तुकोबरायचं दुसरं प्रमाण किती गोडे पहा. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. अरे बसणारे मंडळी, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय मायबाबा आपण, की एवढा मोठा पुण्याचा ठेवा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून एक वाक्य नेहमी समाजाला सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है मेरे दोस्त. लक्ष देऊन ऐका. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते. आपण सर्व पुण्यवान आहात महाराज. भैरवनाथाच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यामधील पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. संप्रदायाचे काही अलिखित नियम आहे, त्यामध्ये हा एक नियम आहे की पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामपर अभंग घ्यावा, 7व्या दिवशी कीर्तनकाराने मागणीपर अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनकाराने काल्याचा अभंग घ्यावा. भगवंताचं चरित्र ज्याच्यामध्ये वर्णन आहे तो अभंग घ्यावा. हे काही गाथ्यात लिहिलेले नाहीये, हे काही ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं नाहीये, पण जुन्या लोकांनी परंपरा घालून दिली. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, आणि त्यांनी जो मार्ग घालून दिलाय त्या मार्गाने जायचं. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटे काही. मानवी देहाची इति कर्तव्यता या अभंगातून तुकोबराय सांगतात. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नाम साधनेला महत्त्व देत आहे. साधू संतांचे सर्व जर प्रमाण पाहिले, शास्त्राचे जर प्रमाण पाहिले, वेदाचे जर प्रमाण पाहिले, तर कलियुगामध्ये सर्वात मोठं प्राधान्य जर साधू संतांनी कशाला दिलेलं असेल तर भगवन चिंतनाला दिलेलं. याचं कारण असं आहे महाराज, कलियुगाची जर तुम्ही आयुष्य मर्यादा पाहिली तर थोडी आहे. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा जास्त होती. लक्ष द्या कीर्तनाकडं.
त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप होती. त्यामुळं त्या त्या काळामध्ये ते साधनं योग्य होते. कलियुगाचं प्रमाण असं आहे, कलियुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा किती थोडी आहे. कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात, किती सुंदर आहे पहा. दिहुडा हो दो दिन का महिमा कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, जय हो. अब तुम कब सुमरोगे राम, दिहुडा हो दो दिन का महिमा कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, बाल अवस्था खेल गवायो. ऐका ना दादा, कबीर महाराज तुम्हाला आणि मला सांगतात, हे बाबांनो, दिहुडा म्हणजे शरीर. दिहुडा म्हणजे काय? शरीर. तुकोबराय शरीराला प्रश्न करतात, हे बाबा दिहुडा हो. अरे 2 दिवसाचे महिमाने तुम्ही काय आहे? 2 दिवसाचे. कधी तुम्ही भगवंताचं चिंतन करणार आहे? किती गोड सांगतात कबीर महाराज पहा. बाल अवस्था खेल गवायो. लहानपण खेळण्यात घातलंय आपण. कशात घातलंय? खेळण्यात घातलं. लहानपणी तर काही कळतच नाही ना महाराज. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा हो अरे 2 दिन का महिमा कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. दिहुडा म्हणजे शरीर. कधी देवाचं चिंतन करणारे? बरं जाऊ द्या, तुम्हाला हिंदी नाही प्रमाण कळलं, तुमच्या आणि माझ्या पाठातलं सांगतो. अल्पायुष्य मानव देह. काय प्रमाण आहे? अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. बसणारे मंडळी लक्ष द्या गड्या कीर्तनाकड. 50-100 वर्षाचा आयुष्य तुम्हाला आणि मला. किती वर्षाचा आयुष्य? 100. 100 मधले 50 तर आपले झोपीतच गेले ना हो. खाली किती उरले? बोलत चला, किती उरले? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले मायाव, खाली किती उरले? 40. 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले पोराव, खाली किती उरले? किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्या नाही, तुमचं गाव अपवाद आहे त्याच्यात. मला तर तुमच्या गावची माती कपाळाला लावा वाटत आहे. राजपूत दादा यांच्या गावामध्ये कमीत कमी 600 मिलिटरी मनी. किती आहे? 600 जवान आहे. असं घर नाही आहे की त्या घरामध्ये जवान नाही. खरं सांगू का महाराज, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. माझ्या बोलण्याची थोडी अतिशोक्ती होईल, पण माफी मागून एक वाक्य बोलतो. सर्व जाणकार मंडळी आहे, जसं महाराष्ट्रामध्ये साधू संतांचं कार्य आहे महाराज, महाराष्ट्रामध्ये जसं साधू संतांचं कार्य आहे तेवढंच कार्य मिलिटरी मनचं आहे महाराज या देशामध्ये. विठाला विठाला साधू संतांनी तुमच्या आणि माझ्या अंतकरणातले विकार मारले. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे मारण्याचं काम साधू संतांनी केलं. पण आज बाहेरच्या शत्रूंना मारण्याचं काम जर कोण करत असेल तर या देशाचा जवान करतोय महाराज. आपण आनंदानं कीर्तन ऐकतोय, एकदम मस्त मस्तीत चालू आहे, सगळं आपलं खाणं पिणं झोपणं चालू आहे. न जाणो उद्या जर भारत पाकिस्तानचं युद्ध लागलं तर त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी आहे. अरे ते त्या ठिकाणी जागे म्हणून तर तुम्ही एवढ्या लोकांना आनंदात झोपू शकता. ज्या दिवशी या देशाचा जवान झोपल
त्या दिवशी हा भारत देश झोपल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. महाराजांचा प्रश्न आहे, तुमच्याकडे दिवस एकदम कमी राहिलेले आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही, महाराजांचा प्रश्न आहे, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. कधी देवाचं चिंतन करणार आहे? अगदी थोडा दिवस आहे महाराज तुमच्याकडं. काही लोक म्हणतील महाराज परमार्थामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग शास्त्राने सांगितलेले, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, यज्ञाधिक कर्म आहे. आपल्यासारख्या लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल? अरे माफी मागून एक वाक्य बोलू, जे लोक 2 तास कीर्तनात येतात गड्यांनो, ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत. शास्त्र तर सांगतंय काम सोडा, शास्त्र सांगतंय क्रोध सोडा, शास्त्र सांगतंय लोभ सोडा. अरे साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही. कीर्तनाला येताना सुद्धा लोक दारू पिऊन कीर्तनाला येऊन बसतात हो महाराज. अरे कीर्तनात 2 तासात तुमच्याकडून तंबाखूचा त्याग होत नाही, गुटख्याचा त्याग होत नाही, कशाचा त्याग होत नाही. काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे लोक? आपण घाबरू नका. सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये, सर्वांना साधूही बनण्याची गरज नाहीये, कोणाला संन्यासही घेण्याची गरज नाहीये. किती सुंदर उदाहरण शास्त्रकारांनी सांगितलंय. गवळणींनी घर नाही सोडलं, गवळणींनी स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकल्या. याचं कारण असं आहे, गवळणी घरामध्ये राहत होत्या पण मनामध्ये आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. दही दूध तूप लिहून घेऊन ज्यावेळेस मथुरेला जायच्या ना महाराज, चिंतन चालायचं अंतकरणामध्ये, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. अंतकरणात भगवंताचं चिंतन चालू असल्यामुळं दही दूध तूप लोणी घेऊन कुठं जायच्या? मथुरेला जायच्या. अंतकरणात भगवंताचं चिंतन असल्यामुळं मुखामध्ये महाराज सांगतात, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद कीर्तनाकर. गवळणीने घर नाही सोडलं, गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण गवळणीच्या अंतकरणामध्ये आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. म्हणून मथुरेला गेल्यानंतर गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे हो, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. माया हो, इथं बसलेल्या सगळ्या माझ्या चिंचनेरकर मायमावल्यानं उद्या जर एखादी मायमावली तुमच्या गावात आली, तिच्या डोक्यावर वांगे बटाटे कांदे, आणि ती तुमच्या गल्लीत येऊन जर म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे, काय विचार करसाल माया हो? तुम्ही एवढाच विचार करसाल, बाई नक्की हिच्या गोळ्या संपलेल्या आहे. म्हणजे तुम्ही करता ते तुमचा बुद्धी अंक आहे. त्यावेळेस त्याही गवळणी त्याच विचार करायच्या. तव तव हासती मथुरेच्या गे. गवळणीने घर नाही सोडलं,
गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला तरी सुद्धा विश्वाचा मालक न चांतर न बहिर्यश्य न पूर्व नापी चापरम पूर्व अपरम बहिष्यांतर जगतो यो जगच्चया हा. अरे विश्वाचा मालक येतो, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस त्याचं चिंतन करतात योगी याचे ध्यानी. अरे जो योग्यांच्या स्वप्नात नाहीये तो जगाचा मालक ज्या गवळणीकड फक्त छोट्याशा लोण्यासाठी जर 10-10 मिनिटं नाचत असेल तर निश्चित त्या गवळणी तुमच्याने माझ्यापेक्षा भाग्यवान आहे. भक्तीचं उदाहरण देत असताना नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजीने यथाब्रज गोपिका नाम, गोपिका सारखी भक्ती या जगामध्ये कोणीच करू शकत नाहीये. मग गवळणींच्यावर जगाच्या मालकाची कृपा का झाली याचं कारण असं आहे, गवळणी घरात राहत होत्या तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आपण कीर्तनात असून सुद्धा आपल्या मनात कीर्तनच असेल काही सांगता येत नाहीये. त्याच्यामुळं आपण कितीही कीर्तन ऐका जैसे थे वैसे. 25x8 किती महाराज लोक मातीत घातले तुम्ही बेरीज करा ना महाराज, बरोबर आहे का नाही. त्यात पारायणावाले वेगळे, व्यासपीठ चालक वेगळे, गायक वेगळे, वादक वेगळे, टाळकरी वेगळे, असे मिळून कमीत कमी 1000 लोक तर तुम्ही आतापर्यंत मातीत घातले पण अजून पाहिजे तसा काही आपल्याला फरक पडला नाहीये. लोकांनी सांगायचं महाराज तुमचं सांगायचं काम आहे आणि आमचं एकच काम आहे तुमचं न ऐकायचं, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. अरे एका कीर्तनात जर लोक शिकले असते महाराज, अरे शुकाचार्याने राजा परीक्षितीला भागवत सांगितलं, गोकर्णाने धुंदुकारीला भागवत सांगितलं तर विमानात नेण्यासाठी आलंय आम्ही भागवत करू करू आम्हाला मुळव्यात झाला पण अजून विमान नाही काहीच नाहीये. आपलं फक्त चाललंय कहा गए थे तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही. बाकीचे साधनं तुम्हाला आम्हाला शक्य नाही. काही लोक म्हणतील आम्ही योग मार्गाचं अनुकरण करू, शक्यच नाहीये. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये चला किती गोड ओवी 14व्या अध्यायात पहा. पाहे पालो हाच्या चणे जय बोर चरिया पडते खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. ज्या माणसाच्या तोंडात दात नाही त्याला आपण बोचरं म्हणतो. काय म्हणतो? बोचरं. अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरलो? अहो मरल ना ते. ज्ञानोबराय सांगतात म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाची चवाटा भागाला. ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना साधू संतांनी सांगितलं की ज्ञान राज माझी योग्यांची जेने निगमवल्ली प्रगट केली. पण तेच ज्ञानोबराय योगाचं खंडन करत असताना किती गोड करतात पहा. योगयाग विधी
योगाचं खंडन करत असताना एका वाक्यात सांगितलं, योग्यांची माऊली होते माझे ज्ञानोबा आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. पण योगाचं खंडन करत असताना हरिपाठामध्ये दररोज आपण अभंग म्हणतो, योग याग विधी एनेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. ठीक आहे महाराज, योग अवघड आहे. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू. काय कर्मकांड करणार आहे महाराज आपण? अरे जो ब्राह्मण आहे त्यानं त्रिकाल संध्या केली पाहिजेत असं शास्त्र सांगतंय, बरोबर आहे का नाही? जसं ब्राह्मणाची संध्या आहे तशी वारकऱ्याची सुद्धा संध्या असेल का नाही महाराज? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन तिळा नाही, दिवसातून 2 वेळेस हरिपाठ पण एकदा त्यांना हरिपाठ केला पाहिजे, ही सुद्धा वारकऱ्याची संध्याची हो महाराज, बरोबर आहे का नाही? मग महाराज कर्मकांड अवघड आहे, योग अवघड आहे असं सांगतायत की आचमन करण्यासाठी किती पाणी हातात घेतलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. आपण किती बी पाणी घेतो, उडदाचा दाना भिजेल एवढंच हातात पाणी घेतलं पाहिजे, याच्यापेक्षा कमी याच्यापेक्षा जास्त झालं तर मदिरा म्हणजे दारू पिण्याचं पाप लागतं. कशाच लागतं? एवढं कर्मकांड अवघड आहे. मग कर्मकांड करायचं नाही, योगाच्या नादी लागायचं नाही. काही लोक म्हणतील आम्ही यज्ञाधिक कर्म करू. काय यज्ञाधिक कर्म करणार आहे महाराज आपण? अरे 120 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण, भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण काय यज्ञाधिक कर्म करणार आहे? राजसू नावाचा यज्ञ पाची पांडवाने ज्यावेळेस केला त्यावेळेस तुपाची धार हत्तीच्या सोंडासारखी होती. आता तूप म्हणलं की चूप बसावं लागतं, तूप पाहायला भेटत. हां, तुपाच्या माध्यमातून दारडा खाऊ घालतात, भाग्यवान आहे आपण, बरोबर आहे का नाही? पण तूप पाहायला भेटत नाहीये. मग लक्ष देऊन कीर्तन आहे का? यज्ञाधिक कर्म करणं शक्य नाहीये, योग करणं शक्य नाहीये. मग काही लोक म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. आमच्या दोन्ही तबलावादक पखवाजवादक एवढ्या गायकांचं सर्व गायन, त्या मुलांचे सर्व नाचणं वगैरे पाहिल्यानंतर काही आपल्या गावातले जुने लोक म्हणतील आणि काय दरवर्षी यांना बोलवायचं, आपण शिकू. म्हातारपणात ते जमत नाही बरं, तर तरुणपणात घासावं लागते, दगडात नाही, अभ्यास करावा लागतो महाराज. काय करावा लागतो? अभ्यास. फुकट कसं भेटल? फुकट कोणाला काहीच भेटू शकत नाही महाराज. लोकांची धारणाच अशी झालेली आहे, लोकांना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं एक, लोकांना काय करायचं? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं एक, आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचं 2. अरे कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर आपण केबीशीत गेलो ना महाराज. कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नादात तर लोक शेअर मार्केटमध्ये गेले ना. अरे रिझर्व्ह बँकेने तुम्हाला रेट काढून दिले 6.5% वर तुम्हाला व्याजदर भेटणार नाहीये. मग एखादा लबाड माणूस जर तुम्हाला लाखाचे 10,000 देत असेल तर तुम्ही नेमकं काय करता तुम्हाला कळलं पाहिजेत ना महाराज, बरोबर आहे का नाही? असं कष्ट न करता मनुष्य श्रीमंत होऊ शकत. इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या बसल्या मायानो, खरं सांगा, खोटं बोलू नका. लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी लोक आजी म्हणतात का हो तुम्हाला? नाही म्हणत. संसारात आजी होण्यासाठी माया हो तुम्हाला पहिले एक लेकरू व्हावं लागतं, ते लेकरू मोठं व्हावं लागतं, त्या लेकराचं लग्न व्हावं लागतं, आणि त्याला 2-4 वर्षानं लेकरू झालं की तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी काय होता माया हो? आजी. वयाच्या 50व्या वर्षी जर आजी होण्यासाठी जर तुम्हाला 50 वर्ष लागत असेल तर परमार्थ तुमच्या माझ्या बापाची ठेव आहे का? एकदा पंढरपूरला गेलं म्हणजे देव का तुमच्या गली सालान राहणार आहे का? तुकडोजी महाराज वेडे नव्हते? तुकडोजी महाराज म्हणून तर म्हणत होते ना, मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे ओ, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. एवढं सोपं नाही हो महाराज. परमार्थ तुम्ही समजता एवढं सोपं आहे का? अहो लोकांना वाटतं कीर्तन करणं सोपं आहे, महाराज होणं सोपं आहे. अहो महाराज 35 वर्ष गेले तेव्हा कुठं आत्ताच एक पुरुषोत्तम महाराज प्रसिद्ध झाला. कीर्तनातून म्हणा, शिव्यातून म्हणा, कुठेतरी प्रसिद्ध झाला ना, बरोबर आहे की नाही? माणूस प्रसिद्ध झाला पाहिजे, कोणत्या का माध्यमातून होणं, फक्त प्रसिद्ध होणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही? 35 वर्ष गेले जीवनातले, माझं वय 36 आहे महाराज. किती आहे? 35 वर्ष गेले तेव्हा कुठं आत्ताशिक तुम्हाला कुठंतरी तुरळीक लोकांना माहीत झालंय की हा पुरुषोत्तम महाराज आहे. अहो 25 वर्ष अभ्यास करावा लागतो, 25 वर्ष फिरावं लागतो कुत्र्यासारखं, तेव्हा जमल. एवढ्या सहज असं जे परमार्थात कोणतीच गोष्ट मिळत नाहीये. 13 वर्ष 14 वर्ष वाट पाहिली मातंगा ऋषीच्या सांगण्याहून, हे शबरी काळजी करू नको ग, विश्वाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली माया. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर ती बी काही साधी वाट नाही पाहिली. भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा.
किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाच्या मालकाने शबरी मातेचा उद्धार केला. तुम्हाला तर असं वाटतं एक पंढरपूरच्या वारीला पायी गेलं की लगे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एवढा काही चांगला भाव नाही ना महाराज. आपण वारीला जरी जातो फक्त खाण्यासाठीच जातो. एकदा आळंदीला वजन मोजलं, वाखरीला वजन मोजलं की 5 किलो वजन वाढलेलं असतं. वास्तविक वारीला गात जागा पण गात नाहीच आहे. काही दिंड्या यायचं तर हसूच येतं महाराज. काही लोक म्हणतात महाराज आमच्या दिंडीत अशी व्यवस्था आहे ना, हा सकाळी वडापाव, दुपारी मिसळ. अरे दिंडी मिसळसाठी नसते, वडापाव घरी भेटतो, मिसळ घरी भेटतो. लक्ष देऊन ऐका, दिंडी ही व्यवस्थेसाठी नाहीये. तुकोबराय ज्ञानोबरायचा सोहळा हा व्यवस्थेसाठी नाहीये. तुकोबराय ज्ञानोबरायचा सोहळा हा फक्त अवस्थेसाठी आहे. विठ्ठल म्हणून परमार्थासाठी काहीतरी कालावधी घालावा लागतो. एवढ्या सहजासहजी जीवनामध्ये काही भेटत नाहीये. अरे नवीन पोरांना सुद्धा माझं सांगणं आहे, तुम्हाला कीर्तनकार व्हायचं असेल तर कमीत कमी तुम्ही 500 कीर्तनकाराच्या मागं तरी टाळ घेऊन उभे राहिले पाहिजेत ना महाराज. कमीत कमी 500 कीर्तनकाराच्या मागं टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजेत का नाही? काही केलं वारीच माहीत नाही कीर्तनकार झालेले, कसं जमल महाराज? आणि जग तर एवढं हुशार आहे, सप्ताह करायचा आणि जर मीटिंग बसली ना कार्यकर्त्याची ना, आपण जर म्हणलं अमुक अमुक महाराजांचं कीर्तन घ्या ना, लोक डायरेक्ट म्हणतात त्याचं नाव सांगा बरं. पहिलं यूट्यूबवर सर्च करतात हा कसं कीर्तन करतो, तदनंतर तारीख आहे. तशी तारीखच नाही. पहिलं चांगलं होतं महाराज. 25 वर्षापूर्वी लोक श्रद्धेने कीर्तन घ्यायचे. बैलगाडी घेऊन जायची, बैलगाडी घेऊन जाऊन 2 दिवस थांबायचे, महाराज गेले राहायचे, आल्यानंतर महाराजाची तारीख नोट. एवढं वातावरण. आता एवढं सोपं झालं. एखाद्या महाराजाची तारीख घ्यायची, हॅलो पुरुषोत्तम महाराज बोलताय का? आपण म्हणा हो दादा, आम्ही चिंचनेरून बोलतोय, चिंचनेरून. बरं बरं बोला ना. आमच्या गावामध्ये रौप्य महोत्सव आहे, 25वे वर्ष आहे. सांगा ना महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा? इथून सुरुवात आहे. आपण म्हणा घाल 13वा, म्हणजे मला घालायचं काम नाही. बरोबर आहे का नाही? हां, लक्ष देऊन कीर्तन आहे का माय बाप. परमार्थासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल. मी तुम्हाला योग मार्ग सांगितलाय. मी तुम्हाला ज्ञान यज्ञाधिक कर्म, योग, कर्मकांड हे तिन्ही गोष्टी नाही. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष ठरवून घ्या. इथं जेवढे काही टाळकरी पोरं उभे न पोरांनो, 25 वर्षापर्यंत फक्त अभ्यासच करायचा. अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. तुम्हाला जर मार्केट गाजवायचं असेल तर आमच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. नाही तर बाल कीर्तनकार हा फक्त ठोकर उसरच राहतो, नंतर तो घरीच राहतो, त्याला परत लोक बोलवत नाहीये. बाल कीर्तनकाराने लगेच मार्केटमध्ये यायचं नाही. लोक 2 दिवस तू छोटा आहे म्हणून कौतुक करतात, पण या समाजात जर टिकायचं असेल तर तुमच्या दुकानात सगळा माल लागतो, त्याच्याशिवाय लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणून पहिले 25 वर्ष अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. 25 वर्ष झाले ना महाराज. 25 ते 50 माणसं नुसता पैसा कमवायचा. काय द्वितीयम नार्जिते धनः. कोणी काही बोलू द्या, लोकांचं मनावर घ्यायचं नाहीये, लोकांचा ताण घ्यायचा नाही. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले, त्यामधला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे महाराज. काय आहे? अर्थ आहे. आणि अर्थ कमवण्यासाठी माणूस आहे तेवढ्याच ताकदीचा लागतो. येड्या गबाळ्याचे ते काम नाही महाराज. बरोबर आहे का नाही? पण पैसे कमवत असताना महाराजांनी सांगितलं, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, उदास विचारे,
सुभाषितकाराच्या नियमानुसार प्रथमम नार्जिते विद्या द्वितीयम नार्जिते धनः 25 ते 50 माणसानं पैसा कमवायचा, पण पैसा कमवत असताना जोडून या धन, माना मोडून नाही, बळजबरी नाही, जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी. 50च्या नंतर माणसानं थांबलं पाहिजे. तृतीयम नार्जिते पुण्यम, 50च्या नंतर माणसानं गळ्यात हातात माळ घ्यायची, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, बाकीचं काही करायचं नाहीये. आणि या 3 अवस्थेत जर या 3 गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यसि. मग महाराज आमचा योग अवघड आहे, आमचं कर्मकांड अवघड आहे, आमचं यज्ञातिक कर्म अवघड आहे, आम्हाला ज्ञान संपादन करणं कठीण आहे. मग महाराज या कलियुगामध्ये करायचं काय? भागवतकाराने श्लोक सांगितला, किती सुंदर आहे पहा. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनाः तत्फलम लभ्यते सम्यक कलोत हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाष्यांतर करत असताना तुलसीदासजीने सांगितलं, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा, राम सिया राम जय जय राम. माय बाप, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुगामध्ये भगवंताचं चिंतन करायचं. पहिलं भागवतातलं प्रमाण दिलं, दुसरं तुलसीदासजीचं दिलं, तिसरं प्रमाण तुमच्याने माझ्या पाठे. कलियुग माझी करावे कीर्तन, 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 कलियुग करावे कीर्तन. करावे कीर्तन जेने नारायण देईल भेटी. मग बसणारे मंडळी, कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन भक्ती मार्ग आहे. काय? भक्तिपंत बहु सोपा, अगदी सोपं आहे. मग कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा आहे, 1 कमी, कधी जाईल काही सांगता येत नाही. 2 हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणीयाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे, क्षणभंगूर जीव कल्प्रात को खिली ना खिली, क्षणभंगूर नाही भरोसा भारे, सावध तोडा माया अशा काही न चले, मग गळा पडेल पासा पुढे, हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा आधी. क्षणिके कधी जाईल याची गॅरंटी नाही. आयुष्य कमी आहे, मग एवढ्या कमी कालावधीमध्ये बाकीचे साधन तुम्हाला आम्हाला शक्य नाहीये. ना आपण यज्ञाधिक कर्म करू शकतो, ना आपण योग करू शकतो, ना आपण ज्ञान संपादन करू शकतो. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे, नाम साधन आहे. काही साधक तुकोबरायकडे गेले, महाराज ठीक आहे भगवंताचं साधन सोपं आहे, नाम सोपं आहे, पण ते घेतल्यानंतर फायदा काय आहे याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्याच्या. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन
नाम संकीर्तना साधन पैसा नाम संकीर्तन साधन पैसा नाम संकीर्तन साधन पैसा जळतील पापे जन्मांतरीचे पापे जन्मांतरीचे अलगती सायासा जामे मनांतरा अलगती सायासा जामे मनांतरा जळतील पापे घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबारे सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तुम्ही भगवंताचं चिंतन केल्यानंतर अनंत जन्माचं तुमचं पाप नाहीच होईल. हेच प्रमाणे असं नाहीये. जगद्गुरु तुकोबारायचं दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत आणि भावे गाता गीत घेता नाम विठो बाचे आणि पर्वत जळती पापाचे. भगवंताचं नाम आणि पाप याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. एखाद्या माणसाने जर सोयाबीन लावलेली असेल, काय सोयाबीन बरोबर आहे का नाही, ती सोयाबीन काढल्यानंतर आपण तिची सुडी लावतो, त्याला गंजी म्हणतात आपल्या तिकडं. तुमच्या तिकडं काय शब्द आहे त्याला, गंजी का सुडी? गंजी. आता 10-20 एकरची सोयाबीन आहे, 100 एकरची सोयाबीन आहे, आपल्या मंडपा एवढी गंजी लावली. काय लावली? मंडपा एवढी गंजी लावली. आता 10-20 दिवसांना आपण ती सोयाबीन त्या मशीनद्वारे काढू म्हणून गंजी लावली आणि त्यानं ठरवलं आपल्याला तेवढीच्या तेवढी सोयाबीनची गंजी आता पेटवायची. काय पेटवायची ठरली. मग मंडपा एवढी गंजी पेटवण्यासाठी त्याला किती इस्तू लागलो? 10 किलो, 100 किलो, 2 क्विंटल? नाही 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 नाही. मंडपा एवढी गंजी पेटवण्यासाठी त्याला एक माचीची काडी खूप झाली. महाराज मी बोलतोय असं नाहीये. तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. अनंत जन्माचं पाप असू द्या तुमचं, हजारो जन्माचं पाप असू द्या. काय पाप करून करून करणारे महाराज. अरे आपण काय पाप केलं? आज्या मेळ्याने एवढं पाप केलं होतं, वाल्ह्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं. आपण माणूस मेला की दगड उचलायचा आणि कुठं टाकायचा? राजनाथ टाकण्याच्या 7 राजनं भरले होते. एवढं पाप जमतं आपल्याला? माणसं मारणं होते आपल्याला? अरे आपल्याला बायकोच्या थोबाडीत मारणं होय ना अजून. आणि आपण काय माणसं मारणार आहे? बायकोनं डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतं आपलं. एवढी ताकद आहे आपली घरातली, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं आपण काही जास्त पाप करू शकत नाहीये. आज्या मेळ्याने स्वतःच्या बायकोला सोडून दिलं नाही, वेश्येला घरी घेऊन आला आणि वेश्येसोबत विवाह करून वेश्येसोबत तो लग्न करून राहू लागला. एवढं पाप तुमच्या आणि माझ्या जीवनातून होणार नाही. पण तरी सुद्धा महाराज सांगतात, अरे आज्या मेळ्याला नेण्यासाठी यम आल्यानंतर पोरग खेळत होतं म्हणून पोराला आवाज द्याला, ए नारायणा. आता आवाज देवाला नव्हता त्याला, पोराला दिला होता. ए नारायणा वाचव, सोड रे मला. सहज देवाचं चिंतन केलं. किती गोड प्रमाण माझ्या संतांचं आहे पा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा.
कैलासी तोही नेला वैकुंठासी वाल्हा कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी भगवंताचं चिंतन केल्यानंतर निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनातलं सगळं पाप नाहीसं होतं. महाराज सांगतात, अरे माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम गाईचं शेण जर खाली पडलं मंडळीनो तर ते शेण घेऊन उठतं का नाही. जुन्या लोकांची म्हण होती, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते शेण घेऊन उठतं. अरे गाईचं शेण जर खाली पडलं तर ते शेण घेऊन उठतं. माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल हो महाराज. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. अजून एक उदाहरण सांगतो. पेढा तुम्ही हसत हसत खा. पेढा कसा आहे, गोड एका कडू लागतो माया हो, गोड. आणि रडत रडत खाल्ल्यावर आणि झोपीत खाल्ल्यावर, अहो तुम्ही झोपीतही खा पेढा गोडाचे, तुम्ही हसत हसत खा पेढा गोडाचे. आणि पेढा तुम्ही झोपेत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे. अरे भगवंताचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा महाराज. तुमचा जगाचा मालक उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. अनंत जन्माचं पाप नाहीसं करण्याची त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. का हो महाराज, ते भगवंताचं चिंतन करण्यासाठी हिमालयात जावं लागेल का. आहा, महाराज सांगतात कुठं जायचं नाही, अजिबात हिमालयात जायचं नाही, वनात जायचं नाही, कुठं जायचं नाही. तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. सुखी येतो घर नारायण. सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घर नारायण. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. कुठं जाण्याची गरज नाहीये, वनात जाण्याची गरज नाही. अहो किती तुम्हाला प्रमाण द्यायचे. नाथ बाबाचं एक प्रमाण सांगतो. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण. न लगे तीर्थाचे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, मला असं वाटतंय जेवढी ज्ञानोबराय तुकोबराय नाथबाबाने आपल्या महाराष्ट्राला सबसिडी दिली तेवढी कोणत्याच सरकारने दिली नाही महाराज. ही सबसिडीची ना. न लगे तीर्थाचे भ्रमण, नका जाऊ तीर्थाला,
न लगे दंड न मुंडन. तिरुपतीला जाऊन टक्कल करायची गरज नाही. न लगे तीर्थाचे ज्याचं पडलं त्याचा तर काही विषयच नाही, पण ज्याचं विषय न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंड न मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. मायबाप कुठं जाऊ नका, ठाईच बैसोनी करा एकचित्त. आवडे अनंत आळवावा. भगवंताच्या नामाची ताकद काय सांगू महाराज तुम्हाला. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायानो, खोटं बोलू नका, फक्त खरं बोला. कारण तुम्ही खूप भाग्यवान गावात जन्माला आलेले आहे. अरे या महाराष्ट्राचा गंधर्व म्हणून ज्या महात्म्याकडे पाहायला जायचं, बाबा महाराज सातारकरांचा जन्मसुद्धा हे इथंच झालेला आहे महाराज. बाबा महाराज सातारकरांचा जन्मगाव आहे. परत बाबा महाराजासारखा कीर्तनकार वारकरी संप्रदायात होणार नाही महाराज. एक चाल जर 15 मिनटं म्हणली ना तर खालून लोक शिव्या देतात महाराज आम्हाला. एक जर प्रमाण दोनदा म्हणलं तर लोक शिव्या देतात. त्या महात्म्याचा रामकृष्ण हरी लोक अर्धा तास ऐकत होते महाराज. ही ताकद त्या महात्म्याची आहे. मला इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना एवढंच सांगायचं, फक्त खोटं नका बोलू. भैरवनाथाच्या दरबारात आहे तुम्ही. इथं एखादी तरी मायमाऊली अशी असेल ना हो, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरोबर. अख्ख्या चिंचनेरमध्ये एकही बेवडा नाही तुमच्या. अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे. मी करतो थोडी पाठपुरावा करतो, तुम्ही काळजी करू नका. एकही तुम्ही हात वर करायला जासाल, कॅमेरा चालू आहे. तुमचा हात त्या कॅमेरात येईल आणि ते बेवडं जर इकडं बसेल असेल ना तर अख्खा रौप्य महोत्सव तुमच्यावर काढल बरं ते. त्याच्यामुळे हात नका वर करू मायावर. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मान नका सुद्धा आलो तुम्ही. मी मानसशास्त्राचा तज्ञ. कोणत्या बाईचा नवरा दारू पे तुम्ही चेहरा पाहून सांगू शकतो महाराज. बागेश्वर धाम पर्ची पाहतो मी, तोंड पाहून सांगू शकतो माणूस किती हलकट आहे म्हणून. अनुभव आले अंगा. हे सगळं अनुभवाचं लय कमी दिवसात अनुभव आले मला. कोण माणूस सोबत राहून काड्या करतो चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस उसनेले पैसे घेतलेले परत देत नाही चेहरा पाहून सांगू शकतो महाराज. बरोबर आहे का नाही? मग इथं बसणाऱ्या मायानो, मान सुद्धा नका हलू, काहीच नका हलू. तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? मान नका हलू, काहीच नाही. फक्त मनातल्या मनात ठेवा. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा मायावर. किती महिने? आपल्याला पर्ची पाहायची गरज नाही, आपण चेहरा पाहून सांगू शकतो. एवढी ताकद आहे आपल्याकडे. लक्ष देऊन ऐका. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. कॅमेरा आहे माझ्यासमोर, खोटं बोलत नाही. भैरवनाथाच्या दरबारात आहे मी सांगतो त्या मंत्राचा मायावर जर 2 महिने जप तुम्ही केला न चुकता आणि श्रद्धेनं, आणि जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावल्या तर मनातल्या मनात म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय मंत्र सांग. बरोबर आहे का नाही? फ्री चार्ज ऑफ. बरोबर, 1 रुपया चार्जेस नाही आहे. हे बघा, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. मी वारकरी संप्रदायाचा सेवक आहे. आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्णारी. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे, चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो माया हो तुम्हाला? 1 तास. किती वेळ लागतो? 1 तास. उद्यापासून करून तर बघा. अक्षय तृतीया आहे ना आज, उद्यापासून 1 मे. बरोबर आहे का नाही? करून बघायला काय हरकत आहे? त्याला काही पैसे लागतात का? तुमच्या नवऱ्यानं दारू सोडल्यानंतर मला फोन करा. उमेश भाऊंना सांगा काय तुम्हाला 4-5 चक्कर माझ्या नावावर करायची. मी नाही म्हणणार नाही, पण अगोदर 1 रुपया घेणार नाही तुमच्याकडून. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊन ऐका कीर्तन माझं. सकाळी उठल्या की स्वयंपाक करायला लागल्यानंतर लेकराला बोलू नका, नवऱ्याला बोलू नका, सासूला बोलू नका, कोणालाच बोलू नका. 1 तास फक्त स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत करून तर बघा. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून सांगतो, करून बघा. जर नाही गुण आला तर जी म्हणलं ती पैन देईल. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर भजन केलं माया हो, तर 1 तासात 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? बोलत चला. किती वेळेस? 5000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाईम करावा लागतो. सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही माया हो, तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? तो प्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2च महिने खाऊ घाला महाराज. किती? 2 महिने. त्यानं जर दारू नाही सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. आणि तशी दारू कोणा सुटत नाही बरं माया हो. तुमच्या साताऱ्याकडे बी कोणतरी एक औषध वगैरे काहीतरी, म्हणून इंजेक्शननं दारू सुटत. भगवंताचं चिंतन करा. किती प्रमाण तुम्हाला सांगायचे. तूटे भव रोग संचित क्रियामान भोग
संचित क्रिया अरे भवरोगासारखं दुःख जर भगवंताच्या चिंतनाने जातंय तर तुमच्या दारूचं व्यसन काय घेऊन बसले. तयाच्या चिंतने निरसेल संकट तर तिला दोषी, हे एक प्रमाण आहे. निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. म्हणून महाराज सांगतात ठाईचं बैसोनी करा एक चित्त पण आवडे अनंत आळवावा. परमार्थ आवडीनं नाही चालला महाराज, सवडीनं चाललाय. बरोबर आहे का नाही. पहिलं तर तुमच्या ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही एक काम खूप चांगलं केलं उमेश दादा, की 7 ते 9 कीर्तन ठेवलं, 9च्या नंतर जेवण ठेवलं. पुढच्या वर्षी तुम्ही 7 ते 9 जेवण ठेवा. पुढच्या वर्षी काय करून पहा, 7 ते 9 जेवण ठेवा, 9च्या नंतर कीर्तन ठेवा. मी नारदाच्या गादीहून सांगतो, इथं फक्त तुम्हाला 7 5 3 दशकांचा मेळा, फक्त हे 4-5 म्हातारे ना आम्ही तुम्ही सांगू. आता इथं लोकांना काही कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये, बळच मांड्या घालून बसलेले. त्यांना माहितीये याचं संपल्याशिवाय जेवण नाही. त्याच्यामुळे इच्छा नसली तरी कीर्तन ऐकावं लागतंय त्यांना. बरोबर आहे का नाही. अरे इच्छा नसल तर कीर्तन ऐकू नका. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, परमार्थ हा प्रेमानं आवडीनं केला पाहिजे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करावं का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही करावं. नवऱ्याला आवडती भाजी. अहो नवऱ्याला जर भाजी आवडती ती जर बायकोनं डब्यात दिली तर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत नवरा म्हणतो राव दररोजच्या 2च चपात्या खातो, आज मी 3 चपात्या खाल्ल्या का, माझ्या बायकोनं माझी आवडती भाजी केली. संपलं माझं कीर्तन. इकडे या. नवऱ्याची आवडती भाजी केली तर नवरा प्रसन्न होतो. हा जसा संसार आहे तसं देवाला आवडतो, तसा परमार्थ जर आपण केला तर देव प्रसन्न होतो. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि प्रेम नसल, आवड नसल, भाव नसल तर नाथ महाराजांनी खेटर मारलेले तुमच्या आणि माझ्या तोंडात. रांडवीने जेवी शृंगार पैकेला, शृंगार पैकेला, सुख देई प्रेम रांडवीने जेवी शृंगार पैकेला. किलोभर सोनं घातलं एखाद्या मायमाऊलीनं अंगावर, पार 4 बोटात 4 अंगठ्या, हातामध्ये सोन्याच्या बांगड्या, 25,000चा शालू घातलाय. पण नाथ बाबा सांगतात तिचं सौभाग्य जर तिच्या कपाळाला नसेल तर किंमत आहे का हो, अजिबात नाहीये. तसं अंतकरणामध्ये प्रेम नसेल तर तो कितीही मोठा ज्ञानी असू द्या, कितीही मोठा वैराग्यवान असू द्या, फायदा नाहीये. तुम्ही किती कीर्तनाला जमले याला महत्व नाहीये, तुमच्या अंतकरणात परमार्थाविषयी प्रेम किती याला महत्व आहे महाराज. अरे आज गर्दी कुठं नाहीये, गर्दी कुठं बी तेवढीच आहे. तुम्हाला असं वाटतं की लय सप्ते झाले, हा पंढरपूरला गर्दी तेवढीच आहे, कोल्हापूरला गर्दी तेवढीच आहे, ज्योतिबाला गर्दी तेवढीच आहे, आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेली की गोव्याला सुद्धा गर्दी तेवढीच आहे. गर्दी कमी कुठंच नाहीये. कोण म्हणतोय तुम्हाला पुरुषोत्तम महाराजाच्या पाटलाच्या कीर्तनाला कीर्तन आहे. हा तुम्ही पुढच्या यात्रेला गौतमी आणून पा, मारामाऱ्या होतील इथं. आणली होती वा वा, धन्य माता पिता तयाची या. म्हणजे तुम्ही लय पुढचे साताऱ्यावाले, मला माहिती आहे ना. सातारा कधी आला हो तुम्ही. म्हणजे प्रेमान जरी बोलायला लागले तर असं वाटतं काय मारते का काय, मेळ आहे महाराज. बरोबर आहे का नाही. म्हणून ऐका, लक्ष देऊन ऐका. सर्व गुणाने संपन्न आहात तुम्ही लोक. विठाला अंतकरणामध्ये प्रेम नसेल तर फायदा नाही. एका हिंदी कवीचं एक भजन आवडलं मला, खूप सुंदर आहे. पहा. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या
जो वेद पढ़े और भेद करे. अरे ज्ञानेश्वरी वाचून, गाथा वाचून, पंढरपूरची वारी करून जर अंतकरणातला मध गेला नसल, मत्सर गेला नसल, दुसऱ्याविषयी असणारी वाईट भावना गेली नसल, तर मी या मताचा महाराज आहे. आपल्यापेक्षा दारुडे हजारपट चांगले गड्यांनो, आपल्यापेक्षा बिना माळकरी खूप चांगले. अरे त्यांना तर ज्ञानच नाहीये ना. तुम्ही परमार्थाची सेवा करून जर तुमच्या अंतकरणामध्ये ही जर चढ उतार असेल, एवढा जर भेद तुमच्या अंतकरणामध्ये असेल, किती गोड आहे. जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने. जो प्रेम गली में. बसणारी मंडळी, म्हणून परमार्थ थोडा करा गळ्यानो, आवडीने करा, भावनेने करा. एका हिंदी कवीचं वाक्य सांगतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. विठोबा जय तुम्ही सगळे ते झाडाखालचे हा अपक्ष उमेदवार सगळे करा हातवर. वा वा, इकडचे केले सर्व. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमाग. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, बैसोनी करा एकचित्तावडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनानिक असता साधन वाहत असे विठोबाची. तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. म्हणून माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय.
माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकाने भगवंताचं चिंतन करा, वेळ जीवनामध्ये नका वाया घालू. तुमच्या सर्व मंडपाचं निरीक्षण केलं, तुमच्या मंडपाचा सर्वे जर केला तर प्रामुख्याने एक गोष्ट आपल्या लक्षात आली की तर 70 ते 80% तरुणांचा सहभाग ही गोष्ट खूप चांगली आहे महाराज. माझी फक्त तरुणांना विनंती, पोरांनो, आपण सर्व खूप भाग्यवान आहोत रे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला आणि त्यातल्या त्यात भाग्यवान आपण असे आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि त्याच्यापेक्षा भाग्यवान तुम्ही असे आहात की तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले आहात. सर्वे जर केला महाराष्ट्रामधून तर देशामध्ये सर्वात जास्त जवान जर कोणत्या जिल्ह्याचे असेल तर महाराष्ट्र ते सातारा जिल्ह्याचे. बरोबर आहे का नाही? महाराष्ट्रात सर्वात जास्त मुख्यमंत्री याच जिल्ह्यात झालेले आहे महाराज. शरद पवार जरी बारामतीचा असेल त्याचं जन्मगाव इकडंच आहे, ते इथलेच आहे, साताऱ्याचेच आहे. सगळे मोठे मोठे सातारा सांगली जवळपास खूप मोठा तुमचा राजकीय वारसा आहे, आध्यात्मिक वारसा आहे. सर्व शूरवीर मंडळी तुमच्या परिसरामध्ये जन्माला आलेले. मी खरं सांगू का महाराज, अरे बाबा महाराज सातारकरांचा जन्म तर झालाच, पण इथं एक अजून दुसरे शाहीर जन्माला आले निवृत्ती पवार. ती तुम्हाला तसे नाही कळणार, त्यांचं गाणं ऐकलं की तुमच्या लक्षात येईल. निवृत्तीराव पवार सारखे शाहीर सुद्धा आपल्या गावामध्ये जन्माला आलेले. आणि सर्वात आनंदाची गोष्ट की असं घर नाहीये की त्या घरामध्ये देशाचा जवान नाहीये महाराज. म्हणून मला खूप, अरे या जगातली खरी भाग्यवान माता म्हणजे पुढाऱ्याची नाहीये. या जगातली सगळ्यात भाग्यवान माता म्हणजे गायकाची नाही, वादकाची नाही, कीर्तनकाराची नाही, कथाकाराची नाहीये. या महाराष्ट्रातली, या देशातली सगळ्यात मोठी भाग्यवान माता तीच आहे की ज्या मायमाऊलीने 9 महिने 9 दिवस आपला रक्ताचा गोळा आपल्या गर्भात वागवला, तळहाताच्या फोडासारखा जपला आणि तो रक्ताचा गोळा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला. तिच्यासारखी भाग्यवान माता या जगामध्ये कोणाकडेच नाहीये. मी खरं सांगू, भैरवनाथाच्या मंदिरात हे पोरं गेले तर भैरवनाथाला म्हणत असतील आमचं लग्न होऊ दे, ज्यांचे झाले ते म्हणतील पोरं होऊ दे. आपण काही देवाला मागतो, पण देशाचा जवान ज्यावेळेस सीमेवर उभा असतो ना महाराज, त्यावेळेस तो देवाला एवढंच मागतो, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बसणारे मंडळी, पुढाऱ्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा, राजकारण्याचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आपल्या गावातले जे जवान आहे सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांचा एक वाढदिवस साजरा करा. मी नारदाच्या गादीवर सांगतो, सप्ताह करण्या एवढं पुण्य तुमच्या पदरात पडेल महाराज. का? कारण की देशाची सेवा ही खूप महत्त्वाची आहे. त्यांना कशाची दिवाळी आहे का महाराज? कशाचं काय आहे? आता तर प्रत्येकाला इमर्जन्सी कॉल करून बोलवून घेतलंय महाराज. कधी बी उद्या काय होईल काही सांगता येत नाही. हे पाकिस्तान एवढा नीच देश आहे ना महाराज, त्याला कितीही जीव लावा तो म्हणजे सापासारखा आहे. त्याला दूध पाजलं की तो विष ओकणार. म्हणजे 5-6 दिवसापूर्वीची घटना जम्मू काश्मीरची आपण पाहिली. हिंदू बाजूला व्हा आणि मुस्लिम बाजूला व्हा. अरे हिंदू म्हणून गोळ्या घालत असतात का हो महाराज? अरे ज्या देशाने सांगितलं की इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लो माय कंट्री, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, त्या देशामध्ये लोक म्हणतात ना की महाराज लोक जातीवाद करतात, महाराज लोक धर्म सांगतात. आम्ही जर धर्माच्या गोष्टी कीर्तनात सांगायला लागलो तर हे बावळे लोक आम्हाला म्हणतात तुम्ही पक्षाचा प्रचार करत तो. अरे आम्हाला कोणत्या पक्षाशी घेणं देणं नाहीये. 750 वर्षापासून माझ्या ज्ञानोबरायच्या खांद्यावर भगवी पताका आहे. 350 वर्षापासून माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या खांद्यावर भगवी पताका आहे. आम्ही फक्त देश सुरक्षित राहावा, धर्म सुरक्षित राहावा, आता तरी एकत्रित आलं पाहिजेत ना महाराज. किती दिवस जा, तिथं काही तू चंबारे म्हणून गोळी नाही मारली, कुंभारे म्हणून गोळी नाही मारली, वंजारी म्हणून गोळी नाही मारली, देशमुख म्हणून नाही गोळी मारली, पाटील म्हणून नाही गोळी मारली. त्याला विचारलं गेलं तू हिंदू आहे का? बरं याच्यातही लोक काही मूर्ख लोक राजकारणी म्हणतात ही एक काय आहे, साजिश आहे. कशाची साजिश आहे? अरे साजिश पुढारे करतील, पण ज्या मायमाऊलीचा नवरा मारला त्या मायमाऊलीचा बयान खोटा असू शकतो. ज्या मायमाऊलीचं, ज्या पोराचा बाप मेलाय त्या पोराचा बयान कसा खोटा असू शकतो. म्हणून राजकारण निश्चितच करा, पण जर लोक मेलेल्या लोकांवर सुद्धा राजकारण करू नका अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपण सर्वांनी एकत्रित या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले लोक आहोत आपण. अरे महाराष्ट्रामध्ये हजारो मंदिर असतील, लाखानं मंदिर असतील, कोटीनं मंदिर असतील,
पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय ना, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दखनावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दखनावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दखनावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दखनावर. हे आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. पातना धर्म पाहिला जगला माणूस की, जगला माणूस की, जगला माणूस की. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा सुभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा सुभक्ताच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दखनावर, देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दखनावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दखनावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दखनावर. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. देशाची धर्माची सेवा करा. बऱ्याचशा मंडळीला माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन करू नका. तरुणांना माझी विनंती आहे, तुम्हाला काय सांगायचं काम आहे, तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. फक्त दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. जीवनामध्ये व्यसन नका करू. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला भाव जाईल, त्या दिवशी निश्चित तुम्ही पुरके होसाल. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व गावकरी मंडळींनी केलं. हे बघा, ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली, ज्यांनी या कार्यक्रमासाठी जीव ओतला, त्या सर्वच मंडळीसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा बरं महाराज. वा, खूप सुंदर नियोजन आपण सर्व मंडळींनी गेले. गेल्या 25 वर्षापासून ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे असं असणार आपल्या भागाचं वैभव आमचे मारुती महाराज निगडीकर, MA BEd संस्कृत मराठीमध्ये त्यांचं MA BEd झालेलं आहे. अशा महात्मा 25 वर्षापासून आपल्या गावात ज्ञानेश्वरी पारायण करतोय. सर्वच मंडळी तुम्ही आहात. आमचे मुळे दादा आहेत, आमचे अनिरुद्ध दादा नालेगावकर जालन्याहून आले बाबा, बरोबर आहे का नाही दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. संस्थेतले हे सर्व छोटे छोटे मुलं आमच्या तबलावादकासाठी आणि पक्वास. मी एवढा गात नाही बरं महाराज, आणि मनसोक्त गायलं आहे. एवढ्या लांबून प्रवास करून सुद्धा एवढं गायलं, तुम्ही रिदम दिला त्याच्यामुळं. दोघांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवा महाराज. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद आहेत, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. माझे बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे उमेश महाराज. दादांनी तारीख दिली, पण त्यांना माझ्यावर विश्वासच नव्हता मी येईल का नाही म्हणून. कारण तारीख घेतल्यापासून या माणसाचा एकसुद्धा फोन मी आतापर्यंत उचलला नाही आहे.
यायचं सुद्धा नव्हतं. का? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं चरित्र आम्ही चोखोबरायच्या पुण्यतिथीला ठेवलं आहे आणि दररोजचे 25,000 समाज आहे आणि त्याची तयारी होती. पण दादा म्हणे असं करू नका दादा, तुम्हाला यावंच लागल. कमीत कमी 500 फोन केले असेल या माणसाने, बरोबर आहे का नाही? मला आनंद वाटतो. पण आता त्यांना म्हणलं मी करतो ॲडजस्ट ते म्हणे त्यांना शेवटपर्यंत इच्छा होती की हा येईल. भीती तर माझी बाळगलीच पाहिजेत ना प्रत्येकाची, डरणं जरुरी आहे, बरोबर आहे का नाही? त्यांना वाटत होतं, पण त्यांना त्यांच्या मैत्रीवर विश्वास होता आणि त्यांच्या मित्रावर सुद्धा विश्वास होता. मी सकाळी त्यांना सांगितलं, म्हणलं दादा काळजी करू नका. मला आनंद वाटतो महाराज, तुमच्या सातारा जिल्ह्यामधून महाराष्ट्रभर प्रवास करणारा फक्त एकच व्यक्ती महाराज येते, म्हणजे आमची उमेश दादा आहे. वा, खूप सुंदर. जेवढं गाणं सुंदर, जेवढं कीर्तन सुंदर, त्याच्याहीपेक्षा सुंदर स्वभाव आहे. दादाच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. माझ्या समवेत आलेले युवा कीर्तनकार आमचे श्रावण दादा आहेत, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे चरणसिंग दादा, पेटी मास्तर, सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि माझा आवाज एवढा गोड तुमच्या कानाला ज्याच्यामुळे लागला, असे असणारे आमच्या साऊंड सिस्टीमचे मालक आमचे केशवदादा मोरे, दादांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. वा, हे सर्वच मंडळी आतापासून इथेपर्यंत तुमचं सर्व नियोजन आहे. पहिल्या दिवशी माझं काम फक्त पत्तरवाळी वाटण्याचं आहे. आता उद्यापासून आमचा अक्रूर दादा येणार आहे, आमचे केशव महाराज आहेत, आमचे अमृतनाथ स्वामी आहे. आणि 24 तारखेला 4 तारखेला तर सुनामी लाट म्हणजे आमच्या इंदुरीकरसुद्धा येणार आहे. नंतर आमचा माऊली आहे आणि नंतर काल्याची सेवा आमच्या दादाकडं आहे. सर्वच मंडळी तुम्ही सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल दिलेले पुरे वेडे वाजुरे अधिकार